दुर्दैवाने अजितदादा पवारांचं अकाली निधन. सुनेत्रा पवार इतक्या ताबडतोब शपथविधीला तयार होतील असं कदाचित पवार साहेबांना मानणाऱ्या वर्गाला सुचलंच नव्हतं. ते घडवून आणण्यामध्ये ज्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे असं मानलं जातं, त्यांच्याशीच आता पार्थ पवार यांचं पटेनाचं झालं. अजितदादा जाण्याच्या आधी ते देखील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर काहीसे नाराज होते. पार्थ पवारांमध्ये राजकीय गुण किती आहेत हे अजून कळलेलं नाही आहे. अजितदादा पवार हेच पवार साहेबांचे कारभारी म्हणून महाराष्ट्रावर जेव्हा स्वतःचं नियंत्रण ठेवून होते, त्यावेळेला सुप्रिया सुळे यांना अचानक नेता म्हणून महाराष्ट्र स्वीकारेल का हा प्रश्न आहे. पवार घराण्यातल्या दोन महिला, नणंद आणि भाऊजाई, त्या एका पक्षाला नेतृत्व देण्याची क्षमता ठेवतायत का? गाजर सुरू झालं विलिनीकरणाचं. या विलिनीकरणाला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचा ठाम विरोध आहे. ही चर्चा बाहेर येताच अचानक सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सुप्रिया सुळे भेटायला गेल्या का? आणि महाराष्ट्र खरंच असा होता का? आणि सगळीच पावलं सत्तेकडे का जात आहेत याचा विचार करायची खरंच ही वेळ आहे. नमस्कार. द ऑड इव्हनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. राज्यामध्ये राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झालेली आहे. विशेषतः शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे NDAमध्ये जाणार का या चर्चा आता सुरू आहेत. आणि अगदी पुढच्या काही तासांमध्ये अधिवेशन दिल्लीमधलं सुरू होतं आहे, संसदीय अधिवेशन. आणि या अधिवेशनामध्येच डिलिमिटेशन आणि असे काही महत्त्वाचे विधेयकं येणार आहेत. या विधेयकांना शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार का? खूप मुद्दे आहेत. मर्जर होणार का की बाहेर राहणार? पण या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर मॅडम आहेत. मॅडम खूप खूप स्वागत आणि नमस्कार. मला खरं तर सांगायला आवडेल की खरंच ज्या लोक आतल्या वर्तुळात वावरत असतात आणि ज्यांना आतले सगळे इन्स्टिंक्ट असतात त्यापैकी एक आज पाहुण्या लाभलेले आहेत. त्यामुळे मॅम अगदी खरा प्रश्न की खूप बातम्या येतात मागच्या 8-15 दिवसापासून, प्रत्येक अँगल चघळून झाला आहे असं म्हटलं तरी चालेल. नेमकी खरी माहिती काय आहे? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या घडामोडी याबद्दल इतकी वेगवेगळी कारणं आणि इतक्या वेगवेगळ्या थिअरीज दिल्या जात आहेत की कोणी खूप मी आतमध्ये आहे आणि मला माहिती आहे असं नाही म्हणू शकत आहे. साधारणतः पत्रकार कानोसा घेत असतात, थोडंसं लॉजिक लावून इंटरप्रिट करायचा प्रयत्न करत असतात. ते सगळं लक्षात घेता फक्त एवढंच म्हणू शकतो की डिलिमिटेशनचं बिल जर या सत्रात आलं आणि ते येईल असं वाटतंय, तर शरद पवार यांच्या नेतृत्वातले 8ही खासदार या विधेयकाच्या बाजूनं मतदान करायची शक्यता 99.9% आहे. ओके. आणि फक्त त्यासाठी भारतीय जनता पक्षाला जर तुम्ही येताच आहात तर सगळेच बरोबर या, आपण तुम्हाला पक्षात घेऊया असं काही वाटत असेल तर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांच्या भूमिकेमुळे तसं काही व्हायची शक्यता खूप कमी आहे. खरं तर पवारसाहेब पण सातत्याने धर्मनिरपेक्षता, त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांचा वसा असं बोलत असतात. शाहू फुले आणि आंबेडकर यांचं भारतीय जनता पक्षाची वैर आहे असा महाराष्ट्रात एक सार्वत्रिकरित्या पसरवला गेलेला समज आहे. तो समज किती खरा आहे किती खोटा आहे तर खरं तर या वर्गाला मांडणारे कित्येक जाती प्रजातीतले आमदार खासदार भारतीय जनता पक्षाच्या मांडवाखालून गेलेले आहेत. आजही भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत, जे प्रचंड संख्येत आहेत, 135च्या वर आमदार असणं हे तुम्ही सर्व जातींचं प्रतिनिधित्व करत असाल तरच शक्य होत असतं. पण महाराष्ट्रातल्या साधारणतः बुद्धिमान वर्गांनी, त्यात म्हणजे स्वतःला बुद्धिमानचं म्हणणारे पत्रकार पण आले, त्यांनी असं गृहीत धरून ठेवलेलं आहे की या वर्गाची भारतीय जनता पक्षाचं वाकडं आहे आणि या वर्गाचे तारणहार कोण आहेत तर शरद पवार. त्यामुळे मग या दोन्ही गोष्टी काही जुळत नाहीत असं एक महाराष्ट्रातलं गृहीतक आहे. ते गृहीतक एवढं मोठं झालेलं आहे की आता स्वतः शरद पवारांना देखील कदाचित असं वाटत असेल की आपण भारतीय जनता पक्षाच्या दिशेने मैत्रीचा हात जर केला तर आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी काहीतरी द्रोह करतो आहे. आणि पवार साहेबांसारख्या अत्यंत ज्येष्ठ नेत्याला वयाची 80 पार केल्यानंतर स्वतःची वैचारिक भूमिका बदलणं हे खरं तर आता नकोसं वाटू शकतं.
पवार साहेबांच्या कारकिर्दीकडे आपण जर मागे वळून पाहिलं तर खरं तर त्यांनी भारतीय जनता पक्ष, जनसंघ किंवा जनता पक्ष यांना वैचारिक अस्पृश्य मानलं नाही. टीका करताना ते कायम धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत आले, हिंदुत्वाच्या राजकारणावर प्रहार करत आले. पण त्याच वेळेला पुलोद, जो महाराष्ट्रातला काँग्रेसेतर सरकारचा पहिला प्रयोग होता, ज्याचे शरद पवार मुख्यमंत्री होते, ते त्यांच्या पुढाकारांनी झालेलं होतं. शिवाय 2014 साली भारतीय जनता पक्षाने मागितला नसतानाच त्यांनी पाठिंबा घोषित केला होता. होय होय. त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकते देशाचे नेते झाले होते, पंतप्रधान या नात्यांनी नेते झाले होते. सर्वत्र मोदीमय वातावरण होतं. भारतीय जनता पक्ष या देशामध्ये काहीतरी चमत्कार घडवू शकतोय अशी मध्यमवर्गीयांनाही खात्री होती आणि बाकीच्यांनाही होऊ शकतंय असा विश्वास वाटायला लागला होता. त्याही वेळेला भारतीय जनता पक्षांनी वेगळं लढून, खरं तर भारतीय जनता पक्ष कायम शिवसेनेबरोबर युती करत आलं आणि दोघांनी एकमेकांच्या मदतीने महाराष्ट्रात स्वतःचं राजकीय नशीब आजमावलं. दोघांनाही एकमेकांशिवाय लढायची सवय नव्हती. पण अचानक दोघांनीही जागा वाटपाचा मुद्दा की एक अमुक आकडा हवा, मग आदित्य ठाकरे चर्चेला का आले, अशा अनेक वेगवेगळ्या कारणांची मालिका समोर करत करत वेगळं लढणं पसंत केलं. भारतीय जनता पक्षाचं संघटनात्मक जाळं तेवढं नव्हतं, शिवसेनेचं पण नव्हतं. दोघांनीही आश्चर्यकारकरित्या अत्यंत उत्तम संख्येत आमदार निवडून आणले. भारतीय जनता पक्षाला जे 288 आमदार महाराष्ट्रात आहेत विधानसभेतले, एक साधारणतः 144 किंवा निदान 140पर्यंत जे जायला हवं होतं ते जाता आलं नाही, कारण लढायची सवय नव्हती महाराष्ट्रात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी पण अत्यंत उत्तम कामगिरी केली, पण दोघांचंही परस्परांशी जमत नव्हतं, म्हणूनच ते वेगळे झाले होते. उद्धव ठाकरेंनी अफजल खानाच्या फौजा असं मोदींच्या भारतीय जनता पक्षाचं वर्णन केलं होतं. तो सगळा इतिहास महाराष्ट्राला थोडंसं मागे गेलं तरी आठवू शकतो आहे. पण झालं कसं की बहुमतापासून थोडंसंच दूर असलेल्या भारतीय जनता पक्षाला निवडणुकीचा पूर्ण निकाल घोषित होण्याआधीच प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून शरद पवारांनी पाठिंबा जाहीर करून टाकला. मग शिवसेना आली तरी हरकत नाही, पण ती यायच्या आधीच आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. खरं तर पाठिंबा देण्याची ही घोषणा भारतीय जनता पक्षालाही बुचकळ्यात टाकणारी होती. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचं जे राजकारण होतं ते पवार कुटुंबाच्या विरोधावर आधारित होतं. सिंचन घोटाळ्याची वारंवार चर्चा होत होती. शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा महाराष्ट्र आता मोदींच्या नेतृत्वाकडे जातोय असं एक साधारण संकेत देण्याची भारतीय जनता पक्ष तयारी करत होतं. त्यामुळे न मागता दिलेला हा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला आवडला नव्हता. त्यावेळेला जेव्हा सरकारला विश्वासमताचा ठराव करायचं त्यांनी ठरवलं आणि विधानसभेत जे बहुमत आपल्या पाठीशी दाखवलं गेलं, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवारांच्या भूमिकेमुळे त्या मतदानात सहभागी झाले नाही. ही मूकसंमती होती. तेव्हा ती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाला नको होती. त्यामुळे या घटना घडतात घडतात तेवढ्यातच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची जाऊन मैत्री केली आणि उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा तर दिलाच, पण ते सरकारमध्येही सामील झाले. त्याचं शिवसेनेतलं जे कारण सांगितलं जातं ते असं होतं की आमचे सहकारी असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्तेत आहेत आणि शिवसेना जी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून असायची ती सत्तेत नाही, हे काही चाललं नसतं. त्यामुळे आम्ही जाण्याचा मार्ग पसंत केला. कदाचित न जाणं उद्धव ठाकरेंना तेव्हाही वाटत असेल की आपण सत्तेत गेलो नाही तर कुठेतरी बंड होईल. पण भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना सत्तेत आली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पत्ता तेव्हा कट झाला. त्याच्या पूर्वी देखील ज्यावेळेला लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी भाजपचा कारभार सांभाळायचे, त्याही वेळेला शरद पवारांना युतीत येण्याची तयारी वाटायची मनातून असं म्हणतात.
खरं खोटं आज सांगता येणार नाही. पण राजकीय वर्तुळात ज्या काय चर्चा चालू असतात, खुसफुशी म्हणू आपण, त्यावेळेला एकदा तर बाळासाहेब ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं होतं की मला शरद पवार चालणार नाहीत. ओके. या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी पण त्या इतक्या मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात की थोडासा आग असेल म्हणूनच दूर निघाली असतील. पण मग मॅम, म्हणजे परत एकदा पवारांचं जे डायसी राजकारण आहे किंवा पवारांची जी स्टाईल आहे की दोन्ही ठिकाणी एक एक पाऊल टाकून ठेवायचं आणि किंवा ते काय टोपी टाकून ठेवणं म्हणतात की ग्रामीण भागामध्ये, आणि मग मिळेल त्या गाडीमध्ये जिथे सीट मिळेल तिथे आपली जिथे पहिली सीट मिळेल तसं जायचं, सत्तेच्या जवळ जाणारं राजकारण आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांचंच ही राजकारणाची स्टाईल त्यांना अडचणीत आणते. ते याच राजकारणाच्या स्टाईलवरून सातत्याने स्वतःचा पक्ष पुढे नेत गेले. काँग्रेसमधून पवार जेव्हा बाहेर पडले सोनिया गांधींच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून, हो, तेव्हा आता काँग्रेसचे लोक मागे जाऊन म्हणतात की त्या काळचे ठराव बघा, ते बाहेर नाही निघाले, आम्ही त्यांना पक्षातून बाहेर काढलं. पण त्याच वेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणावर पवारांचा जो कायम प्रभाव राहिला तो आजही आहे. तो नाकारण्यात अजिबात अर्थ नाही. पवार साहेब कुठेही एखाद्या कार्यक्रमाला आले की वातावरण अजूनही त्यांच्या या वयात चार्ज होऊन जातं. पण मुद्दा काय येतो की पवारांना कायम सत्तेत राहायची सवय असल्यामुळे त्यांच्या पक्षाचा स्वभावच असा झालेला आहे की सत्तेतल्या पक्षाकडे आदराने पाहायचं आणि आमची सगळी पावलं सत्तेच्या दिशेने जात आहेत अशा रीतीने वर्तन करायचं. उद्धव ठाकरेंचे खासदारही आज असेच वागले आहेत आणि ते शिंदेंकडे गेले आहेत. पण ही शिवसेनेतली आत्ताची घडामोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वभाव साधारणतः सत्तेच्या दिशेने पावलं टाकणं हाच आहे. आणि तुम्ही म्हणता तो प्रश्न त्या परिपेक्षातच पाहावं लागेल की कायम सत्तेशी घरोबा करण्याच्या सवयीमुळे आज शरद पवारांच्या 8 खासदारांना खरंच असं वाटत तर नाही आहे की आपण सत्ताधारी पक्षामध्ये जावं, त्यात आपला फायदा होईल. मी खरं तर त्या प्रत्येक लोकसभा खासदाराच्या मतदारसंघाकडे थोडंसं लक्ष द्यावं अशी विनंती करेन. या मुद्द्यावर अजून काही फारसं बोललं गेलेलं नाही. जे जे निवडून आलेले आहेत शरद पवार यांच्या पक्षातर्फे खासदार, ते एक तर काँग्रेस आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या पक्षाच्या बेरजेमुळे आलेले आहेत, जी बेरीज पूर्णपणे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होती. आता त्याच्यामध्ये भगरे गुरुजी, अमर काळे, त्यानंतर बजरंग सोनवणे, हे जे खासदार आहेत, बाळामामा म्हात्रे, हे भारतीय जनता पक्षाचा आणि आता शिंदे सेनेचा विरोध पत्करून त्यांच्या विरोधात उभे राहून निवडून आलेले आहेत. मग त्यांनी जर खरंच NDAत जायचं ठरवलं तर त्यांच्या मतदारसंघातलं चित्र बदलेल आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये पुढच्या 4 ते 5 वर्षांनी त्यांना खरंच उमेदवारी तरी मिळेल का, हा एक प्रश्न आहे. जो पक्ष आत्ता काहीतरी वेगळं काम करतोय त्याची वैचारिक अशी बांधिलकी बदललेली स्वीकारली जाईल का. राजकारणात एंड ऑफ आयडिओलॉजीचं युग आलेलं आहे, मान्य करायला हवं. तरी देखील मतदारांना हा अचानकचा बदल मान्य होईल का, म्हणून जो पर्याय सातत्याने चर्चेत आला की डिलिमिटेशनचं विधेयक आलं तर आम्ही त्यावर तुम्हाला पाठिंबा देऊ. NDAत येणं न येणं हा पुढचा मुद्दा आहे. पण त्यातही मला असं वाटतं पडद्यामागे काय हालचाली झाल्या असतील तर जर विधेयक येणार असेल तर त्याबद्दल पक्षाची भूमिका क्लिअर करायला सुप्रिया सुळे यांनी पत्रपरिषद घेतली. त्यांनी पत्रपरिषदेत अत्यंत उत्तमरित्या सांगितलं की जागा वाढवल्या तर आम्ही पाठिंबा द्यायचा विचार करू. त्यांच्या बाजूने ही भूमिका अत्यंत बरोबर आहे. पण भारतीय जनता पक्षाला जेव्हा मोठं राजकारण करायचं आहे तेव्हा त्यातल्या काहींना असं तर वाटलं नसेल की हा एक मोठा विशाल मराठा पक्ष आहे, तर हा पक्ष जर आपल्याकडे येतच असेल या निमित्ताने तर तो पक्ष आपल्याकडे येऊ दे ना. अशी जर काही दिल्लीतली हालचाल असेल. मुळात या संदर्भातल्या 2 थिअरीज मी अत्यंत समांतररित्या विचारात घेईन की 2019 साली भारतीय जनता पक्षाला
शिवसेना आपल्यापासून दूर जाणार 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून, तसा शब्द दिला होता का माहित नाही. तो उद्धव ठाकरे आणि अमित शहा या दोघांमधलीच ती चर्चा आहे. खोलीत काय झालं, बंद खोलीत काय झालं अजून माहित नाही. म्हणजे मला तर कित्येकदा वाटायचं की महाराष्ट्राचं राजकारण त्या बंद खोलीच्या चर्चेत अडकलं आणि प्रकल्प मागे गेले, काहीतरी भलभलतं घडत गेलं. ठीक आहे, तोही आता इतिहास झालाय. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. पण मग जर पक्षाची भूमिका बदलायची असेल तर खरंच ती कशी बदलली जाऊ शकते का, किंवा त्या दृष्टीने कशी पावलं टाकता येतील याच्याबद्दलचा एक अत्यंत मोठा घोळ सध्या महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. आणि मग जर पवारांच्या नेतृत्वातल्याही खासदारांना वाटत असेल की निधी मिळतो आहे, पुढची काहीतरी आश्वासनं मिळत आहेत, एंड ऑफ आयडिओलॉजीचं युग आलं आहे, तर चला आपण सत्तेकडे जाऊया. मुळात दुसरा प्रश्न असाही आहे की भारतीय जनता पक्षाला 19 साली शिवसेना बरोबर आली नाही तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत असा शब्द राष्ट्रवादींनी दिला होता असं म्हणतात. पवार साहेबांनी पण अत्यंत जाहीररित्या मान्य केलेलं आहे की आम्ही 14 साली जो न मागताच पाठिंबा दिला होता तो भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट यावं यासाठी ती केलेली तयारी होती. मग तसं काहीतरी संबंध विच्छेद व्हावेत यासाठी जर यदा कदाचित रायडर आहे त्याला पवार साहेबांनी पक्ष आमचा तुम्हाला मदत करेल असा शब्द भारतीय जनता पक्षाला दिला असेल आणि तो पाळला गेला नसेल तर मोदी आणि शहा यांना असा पक्ष आपल्याकडे येतोय हा दिलेला शब्द न पाळणं आवडणार आहे का? बरोबर. त्यामुळे मग कुठेतरी पवारांना बरोबर ठेवणं, पवार साहेबांबद्दल पंतप्रधान म्हणूनही नरेंद्र मोदी वारंवार आदरपूर्वक बोललेले आहेत, त्यांना न दुखावणं त्यात आदराचाही भाग आहे. आणि पवार साहेबांच्या नावाने ज्या वेळेला एक चौकशी, एक वॉरंट समोर आलं होतं सहकार घोटाळ्यात, तेव्हा कशा रीतीने त्यांना त्याचा फायदा झाला, पावसात भिजल्यावर निवडणूक कशी बदलली याची जाणीव असल्यामुळे त्यांना धक्का द्यायचा नाही, त्यांचा मान सन्मान बाजूला ठेवायचा, असं काही आहे का? हा खरंच म्हणजे कुतूहलाचा विषय आहे. त्यातच काही उद्योग घराणी पवार साहेबांच्या अगदी जवळची आहेत आणि ती भाजपच्याही जवळची आहेत असं बोललं जातं. या उद्योग घराण्यांना हे लोक एकत्र आलेले हवे आहेत का? पण मग तसं असेल तर ते पवार कुटुंबाचा जो राजकीय विच्छेद झाला तो थांबवू का शकले नाहीत? असे खूप म्हणजे प्रश्न आहे या संदर्भात. आणि पवारांचं राजकारण हे खरोखरच कसं असेल याचा अंदाज बांधणं शक्य नसल्यामुळे ते नक्की काय करणार आहेत याबद्दल बुचकळ्यात पडण्यासारखे प्रश्न आहेत. आता 2 मुद्दे या सगळ्यावरती मला विचारायचे आहेत. एक तर पहिला मुद्दा म्हणजे अजित पवारांच्या जाण्यानंतर NCP मर्जर पूर्णपणे ती सगळी प्रोसेस थांबली, म्हणजे तोपर्यंत जाणार असं अजित पवारांनीही सांगितलं होतं आणि चर्चा खूप एंडला होत्या, सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. पण अचानक 28 जानेवारीसारखा दिवस आला आणि ते सगळं थांबलं. मात्र आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या सगळ्याकडे कसं बघतात, कारण ते स्वतः ऑलरेडी NDAमध्ये आहेत आणि अशा वेळी मर्जर जरी झालं नाही तरी मग जर दुसरी पार्टी आली आणि त्याचं नेतृत्व जर शरद पवार करत असतील तर यांचं महत्त्व किती राहील, हा सगळा इन्सिक्युरिटीचा आणि राजकारणाच्या कॅल्क्युलेशनचाही मुद्दा आहे. ते कसं बघतायत? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. दुर्दैवाने अजितदादा पवारांचं अकाली निधन झालं. ते काकांच्या छायेतून बाहेर येऊन बंड करून स्वतः वेगळे उभे राहिले असताना आणि त्यांनी धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवून हिंदुत्ववादी पक्षाशी युती केली असताना त्यांच्या या सगळ्या भूमिकांबद्दल ॲक्सेप्टन्स होता, त्यांच्याबद्दल कुतूहल होतं. काही भाजपचे लोक आता अजितदादा सुधारत आहेत असं बोलू लागले होते. एक त्यांच्याबद्दल कुतूहल, आदर निर्माण झाला असतानाच तो अचानक दुर्दैवी मृत्यू झाला. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याआधी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यात पुण्यासारख्या महत्त्वाच्या जागी पण अजितदादांना फारसं यश मिळालं नाही. सातारासारखा जिल्हा जो संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मानला जातो तिथे देखील ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीत यायला दमछाक होण्या इतके थकले. मग दुर्दैवी निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ज्या आतल्या काही घडामोडी होत्या, अतिशय धक्का देणारा अंत होता अजितदादांचा.
तो लक्षात घेता सुनेत्रा पवार इतक्या ताबडतोब शपथविधीला तयार होतील असं कदाचित पवार साहेबांना मांडणाऱ्या वर्गाला सुचलंच नव्हतं. ते घडवून आणण्यामध्ये ज्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे असं मानलं जातं, त्यांच्याशीच आता पार्थ पवार यांचं पटेनासं झालं आहे. म्हणजे सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये पाय रोवून उभ्या असताना त्यांच्या मुलाच्या मागण्या खरंच वेगवेगळ्या आहेत का, आणि आपल्या वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब कोणाला दुखवायचं आहे की नाही हा निर्णय घेण्याच्या आतच राष्ट्रवादी काँग्रेसमधलं वादळ मोठ्या प्रमाणात सुरू झालं. मुद्दा असा आहे की खरं तर काही माहितगार असं सांगतात की अजितदादा जाण्याच्या आधी ते देखील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर काहीसे नाराज होते. पार्थ पवार कमालीचे नाराज असावेत कारण एक वेगळंच पत्र पाठवलं गेलं आणि त्या पत्रामध्ये या दोघांची जी पदं होती त्या पदावरून त्यांना काढून टाकलं. मग सुनेत्रा पवारांनी ट्विट केलं की ही आमची क्लरिकल चूक आहे, पण ती क्लरिकल चूक आत्ता देखील सुधारली गेलेली नाही इतक्या दिवसांनंतर. याचा अर्थ पार्थ पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात सगळं ऑलवेल नाही. दुसरं असं आहे की एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे ते कल्याण डोंबिवलीचे खासदार आहेत. काही वर्षांपूर्वी ते फार वेगळंच वागतात, मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून वागतात, त्यांचे वडील तेव्हा मुख्यमंत्री होते, अशी बरीच चर्चा व्हायची. आता मात्र श्रीकांत शिंदे या भूमिकेला छेद देऊन जिल्ह्यात हिंडतायत, छोट्या मोठ्या कार्यक्रमांना जात आहेत, कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. त्यामुळे जो केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार आहे त्याच्यात श्रीकांत शिंदे यांना मंत्री करा अशी मागणी जोर धरते आहे. मग श्रीकांत शिंदे जर मंत्री होत असतील तर पार्थ पवार का नाहीत, असा त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आहे. पार्थ पवार याच्या आधी लोकसभा मतदारसंघात पडले होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांना त्यांनी राजकारणात येणं पुन्हा नव्या परिस्थितीत मान्य होतं की नव्हतं याचं उत्तर मिळायचं होतं. त्यातच आता ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना पित्याचा वारसा आपल्याकडे ताबडतोब यावा असं वाटत असावं. म्हणून मला महत्त्व द्या, माझ्याशी बोला, पक्षाचे निर्णय माझ्या थ्रू जातील, प्रशांत किशोरांची मी सल्लामसलत करीन, अशा पद्धतीचे काही निर्णय ते घेत असावेत. आणि मग राजकारणात तर तुमच्या अवतीभोवतीचे लोक अशा वेळेला दादाला मंत्री करा अशी मागणी करत समोर येतातच आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांचं दुर्दैव असं झालेलं आहे की अतिशय विचित्र परिस्थितीत पतीच्या निधनानंतर त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षही व्हावं लागलं आणि त्यानंतरच्या 5 ते 6 महिन्यात पक्षातले जे मतभेद आहेत ते मतभेद तर सोडवू शकत नाही आहेत किंवा त्या दिशेने त्या जी पावलं टाकतायत ती यशस्वी होत आहेत का ते कळत नाही आहे. अशा परिस्थितीत जर कोणाला वाटत असेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला की नाही आम्ही विलिनीकरणाची जी चर्चा थांबवली होती ती भाजपने सुरू करावी किंवा भाजप सुरू करत असेल तर चांगलं आहे, आमदारांनाही 40 आमदार आहेत त्यांनाही जर वाटत असेल की पार्थदादा आणि सुनेत्राताई यांच्यापेक्षा साहेब आजही महत्त्वाचे नेते आहेत तर विलिनीकरण हवं आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाची विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेली होती असं पवार साहेबांचे जवळचे नेते ठामपणे सांगतात. त्यात सुप्रिया सुळे आहेत, त्यात जयंत पाटील आहेत. अशा वेळेला तुमच्या वैचारिक भूमिका कुठे गेल्या होत्या हा प्रश्न महाराष्ट्राने विचारायचा आहे की नाही असा सध्याचा प्रश्न आहे. पण एकूणच काय तर सत्तेच्या दिशेने पावलं चालली होती. दादांच्या निधनानंतर ती थांबली. कदाचित भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल की दादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना एकत्र येत असतील नसतील तर आपण जरा बघूया काय चालू आहे ते. अशा परिस्थितीत जर आमदारांनाच वाटायला लागलं की नाही साहेबांनीच आमचा नेता व्हावं, सुनेत्रा पवार आहेत उपमुख्यमंत्री, आदर आहे त्यांच्याबद्दल, पण सुप्रिया सुळेंनी पण सक्रिय व्हावं, तर त्या पक्षात नेमकं काय चालू आहे हे कळायला मार्ग नाही. पण सत्तेकडे जाणारा पक्ष या नात्यांनी त्यांना त्या केंद्रातल्या युतीकडे जायचंच नाही असं अजिबात नाही आहे. आणि मग जर राजकारण प्रत्यक्षात आणण्यासाठी
भाजप अशा प्रकारच्या गोष्टीला चालना देत असेल, ते राजकारण चूक का बरोबर त्यात आपण नको जाऊया. पण जर भारतीय जनता पक्षाला स्वतःची संख्या वाढवायचीच असेल तर मग तुम्ही विलिनीकरण करा, मगच या, मग आम्ही तुम्हाला 2 मंत्रिपदं देतो, अशा वेगवेगळ्या प्रस्तावांची चर्चा माध्यमांवर सुरू झाली आहे. मला वाईट असं वाटतं की या चर्चेची कोणालाच काही खंत वाटत नाही, की आमची वैचारिक भूमिका जर वेगळी आहे तर तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या मतदारसंघात काम करतो, निधी मिळत नाही, ठीक आहे, म्हणजे जो काय शासकीय निधी वेगवेगळ्या योजनांखालचा असतो तो मिळवता येतो. मधु दंडवतेंना कुठे निधी मिळायचा, मृणाल गोरेंना कुठे निधी मिळायचा? ज्यावेळेला भाजपचे 2च खासदार निवडून आले होते त्यांना असा काय निधी मिळत असेल? पण अभावात पक्ष चालवता येतो, जनतेचे प्रश्न हातात घेऊन जनतेचं राजकारण करायचं असतं, हा विचारच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसत नाही. आणि मुळातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 लोक युतीत सहभागी झालेले असताना उरलेल्या 10 आमदारांनाही जर युतीकडेच जायचं असेल तर विरोधी बाकांवरची संख्या किती? आणि जर तिसऱ्या कारकिर्दीत मोदी यांची लोकप्रियता ही कमी होत जाईल निवडणुकीपर्यंत असं धरू आपण, वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत, कॉकरोच पार्टी समोर आलेली आहे, तर मग त्या विरोधकांच्या डब्यात पण जागा आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस लक्षातच का घेत नाही आहे? सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की प्रस्ताव जर आला तर त्यात कशी जागा आहे हे आम्ही बघू आणि पाठिंबा द्यायचा निर्णय घेऊ. त्यानंतर अचानक गाजर सुरू झालं विलिनीकरणाचं. या विलिनीकरणाला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचा ठाम विरोध आहे. ही चर्चा बाहेर येताच अचानक सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सुप्रिया सुळे भेटायला गेल्या का? म्हणजे आज काय झालेलं आहे की राजकारणातल्या शक्यतांचाच इतका विचार चालू आहे की त्याला कशाचंही सोयरसूतक राहिलेलं नाही. आणि महाराष्ट्र खरंच असा होता का आणि सगळीच पावलं सत्तेकडे का जात आहेत याचा विचार करायची खरंच ही वेळ आहे. खरंच हा विचार करण्याची वेळ आहे. पण यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा की आपण सुनेत्रा पवारांबद्दल की त्यांच्या पुढे काय प्रश्न आहेत आणि पक्ष कुठे आहे याच्याबद्दल बोललो, पण याचवेळी सुप्रिया सुळेंवरती सुद्धा बोलायला हवं. कारण 8 खासदार आहेत आज पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि नाही म्हटलं तरी पवारांचं वय आणि त्यांची शारीरिक क्षमता ही आता कमी कमी होत चालली आहे, हे सहज स्पष्टपणे दिसतंय. मग अशा वेळी हे नेतृत्व साहजिकच सध्याचं चित्र बघता सुप्रिया सुळेंकडे जाईल, कारण इतर कोणी फार मोठा नेता सध्या पक्षामध्येही नाही आहे आणि जयंत पाटील ज्या पद्धतीने थोडेसे इनॅक्टिव्ह आहेत किंवा फार पुढे यायला तयार नाही आहेत, जे स्पष्ट वरकरणी दिसतं ते, तर मग अशा वेळी सुप्रिया सुळेंचं नेतृत्व पुढे येईल का आणि जे कोणी पक्षामध्ये आहेत ते मान्य करतील का? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे, दिल्लीत वावरणाऱ्या ज्या सुप्रिया सुळे आहेत त्यांचं एक्सलंट काम आहे. ओके. त्या लोकसभेत सातत्याने उत्तम प्रश्न विचारत असतात. त्यांचे मतदारसंघाबाहेरचे जे संबंध आहेत ते अत्यंत चांगले आहेत. भाजपमध्ये त्यांचे मित्र आहेत. त्यानंतर भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या खासदाराशी तुम्ही बोललात तर तो सुप्रियाताईंबद्दल कमालीच्या आदराने बोलतो. ओके. त्यामुळे स्वतःच्या नेतृत्वाला किंवा स्वतःच्या मैत्रीला मान्यता देणारं एक जाळं सुप्रियाताईंनी निश्चितपणे उभं केलेलं आहे. ओके. त्याबद्दल त्यांची प्रशंसा केली पाहिजे की तुम्ही एखाद्या नेत्याची मुलगी म्हणून राजकारणात आल्यात हे दिसतंय, पण तुम्ही तुमचं नेटवर्किंग केलं आहे का? तर केलेलं आहे. पण मुळात महाराष्ट्र सुप्रियाताईंना नेता मानतो का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कसं झालं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण हे पूर्णपणे मराठा तोंडवळ्याचं राजकारण आहे. हा मराठा समाज मोठ्या प्रमाणात बदलतो आहे. तो अत्यंत प्रगतिशील समाज आहे. या समाजातल्या महिला मोठ्या प्रमाणात नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहेत. पण अजितदादा पवार हेच पवारसाहेबांचे कारभारी म्हणून महाराष्ट्रावर जेव्हा स्वतःचं नियंत्रण ठेवून होते किंवा साहेबांचे जे निर्णय अंमलात आणायची जबाबदारी पाळत होते, त्यावेळेला सुप्रिया सुळे यांना अचानक नेता म्हणून महाराष्ट्र स्वीकारेल का? हा प्रश्न आहे. महिलांना त्या नेत्या म्हणून मान्यही होतील, पण अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःचं जाळं निर्माण केलं आहे का? हा प्रश्न आहे. पवारसाहेब ज्या रीतीने या वयातही अत्यंत खंद्या रीतीने कामं करतात, राज्यसभेवर गेलेले आहेत, ते लक्षात घेता आजही शारीरिक नसली तरी त्यांच्यात मानसिक क्षमता पक्षाचं राजकारण करायची आहे. पण
निर्णय घेणारे ते आणि राबवणारे अजितदादा CEO, अशी जी रचना होती त्या CEO पदाला सुप्रियाताई अजूनपर्यंत पोचल्या आहेत असं वाटत नाही आहे. म्हणजे पवार घराण्यातल्या 2 महिला, नणंद आणि भाऊजाई, यांची राजकीय कारकीर्द खरोखरच पुढे कशी जाणार आहे आणि त्या एका पक्षाला नेतृत्व देण्याची क्षमता ठेवतायत का, हा दोघींच्याही पुढच्या वाटचालीशी संबंधातला महत्त्वाचा प्रश्न आहे. दोघीही महिला आहेत आणि महिलांचं राजकारण जेव्हा या देशाचा मुख्य आवाज उभगणार आहे, जर परिसीमन विधेयकाबरोबर महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं तर या दोघींच्याही वाटचालीकडे आपल्याला वेगळ्या नजरेतून बघावं लागेल. सध्या तरी दोघीही तयार होत आहेत, तयार झालेल्या आहेत असं म्हणता येणार नाही आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे हा जो काय वडिलांचा वारसा आहे तो कितपत पुढे नेऊ शकतायत याबद्दल मला आत्ता कुतूहल आहे आणि उत्सुकता आहे. दोन एकतर म्हणजे दोघींसाठीही समांतर तोच प्रश्न दोघींवरचा, की आता लोक पक्ष बदलण्यासाठी निवडणुकीची पण वाट बघत नाही, म्हणजे लोकप्रतिनिधी, की नाहीतर तसं असतं तर अशा मधल्या काळामध्ये ठाकरेंचे खासदार सोडून गेलेच नसते, कारण त्यांचं काही पद जाणार नव्हतं. पण आत्ताच्या घडीला मग अशा वेळी 29च्या तोंडावरती म्हणा, म्हणजे इलेक्शनच्या आधी किंवा आत्तासुद्धा या दोघींचं नेतृत्व भेदून किंवा बाजूला सारून खासदार दुसरीकडे जातील किंवा आमदार दुसरीकडे जातील, पक्षामध्ये फूट होऊ शकते किंवा काही वेगळा निर्णय निवडून आलेले लोकप्रतिनिधी घेऊ शकतात का, जे ठाकरेंच्या बाबतीत झालं तेच पवारांच्या NCP बाबत किंवा अजित पवारांच्या NCP बाबत भविष्यात होऊ शकतं का? पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नेमकं काय होऊ शकतं याचं उत्तर, खासदारांना सत्ता आवडू शकते ते तिकडे जाऊ शकतात असं आहे. ओके. पण त्याबरोबरच सध्या सुप्रियाताईंच्या नेतृत्वासमोरची आव्हानं सुनेत्रा वहिनींच्या समोरच्या आव्हानांपेक्षा कमी आहेत. कारण पवार साहेब आहेत, पवार साहेबांचा आशीर्वाद सुप्रियाताईंना आहे, पवार साहेबांच्या वारसदार त्याच आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी खूप मोठं संकट आत्ता उपस्थित झालं आहे असं नाही आहे. ओके. आपण स्वॅट ॲनालिसिस सारखं यातलं अपॉर्च्युनिटीज, स्ट्रेंथ, विकनेसेस सगळंच बघूया. सुनेत्राताईंसाठी काय आहे तर जे 40 आमदार निवडून आलेले आहेत ते अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवणारे आहेत. त्या आमदारांना जर पार्थ पवार योग्य रीतीने वागले तर अजितदादांचा वारसा अजून कायम आहे आणि तो आम्ही पुढे चालवू शकतोय हे दाखवण्यात रस नक्की आहे. ओके. 40 ही काही फार छोटी संख्या नाही महाराष्ट्राच्या राजकारणातली. फक्त त्याच्यासाठी पार्थ पवार यांनी या पक्षाचं नेतृत्व आपण करू शकतो आणि आपल्या आईला त्यासाठी शक्ती देतो, तिच्यासमोरचं आव्हान ठरत नाही आहोत हे दाखवावं लागेल. पार्थ पवारांमध्ये राजकीय गुण किती आहेत हे अजून कळलेलं नाही आहे. मी त्यांच्यावर अन्याय करू इच्छित नाही, त्याबद्दल माहितीच नाही आहे काही. ते अत्यंत वाईट रीतीने पराभूत झाले लोकसभेत. त्यानंतर एकदा त्यांच्या आजोबांनीच मोस्ट इमॅच्युअर स्टेटमेंट असं करत त्यांना हिणवलं. अशा परिस्थितीत त्यांचे वडीलही नाराज झाले असावेत. कोणताही नातू होईल, कोणत्याही पक्षाचा आमदारही होईल, त्यामुळे त्यांच्यासमोरचं आव्हान खूप मोठं आहे. जयंत पाटील या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या आमदारांना आधार वाटतील का? वाटू शकतील, पण तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की ते कुठेतरी तळ्यात वावरत होते. कारण मला असं वाटतं की या पक्षात जर कौटुंबिक घराणेशाहीच पुढे जाणार असेल तर सुप्रिया सुळे नंतरचा क्रमांक रोहितदादा पवारांचा आहे. पूर्वी अजितदादा सुप्रिया, मग आता सुप्रिया रोहित पवार, याच्यामध्ये माझं स्थान कुठे असा प्रश्न पडू शकेल. ते महत्त्वाचे नेते असले, अत्यंत हुशार असले तरी त्यांच्या मतदारसंघापुरताच त्यांचा प्रभाव मर्यादित आहे. त्यामुळे या घराणेशाहीला आव्हान देणं त्यांना काही शक्य नव्हतं. त्यांना भारतीय जनता पक्षाकडे जायचं होतं का? सांगलीतल्या नेत्यांनी भाजपचा विरोध केला म्हणून ते गेले नाहीत का? हेही प्रश्न चर्चेत असतात. आजकाल काहीही चर्चेत असतं. पण थोडक्यात जयंत पाटील हे राज्यात आव्हान देणारे नेते होऊ शकत नाहीत. दुसरीकडे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, एकनाथ शिंदे यांचं राजकारण ज्या वेगाने सुरू आहे तो वेग लक्षात घेता मराठा समाजाला पुढची आपली ताकद ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात राहिलं तर वाढू शकते असं वाटू शकतं आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर तर प्रश्न आहेच, पुढची वाटचाल कशी करायची. आणि ज्या पक्षाला महासत्ता महाशक्ती म्हणतात एकनाथ शिंदे, त्यांच्या पण मनात नेमकं काय आहे, आणि त्यांच्या मनात नेमकं काही असेल की दोन राष्ट्रवादींना एकत्रच आणायचं, किंवा ज्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची मागणी प्रत्यक्षात आली त्याप्रमाणे वारसा हा अजितदादांच्या कुटुंबाकडे आहे हे दाखवायचं का, अशी काहीही गणितं त्यांच्या मनात असली तरी ती जनतेला कितपत आवडत आहेत हाही सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभेमध्ये परिसीमन विधेयक येतं आहे की येत नाही याच्यावर बरंच काही अवलंबून आहे, आणि त्यातच पुढच्या राजकारणाची दिशा देशाची आणि राज्याची स्पष्ट होणार आहे. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही बोललात. आणि मला असं वाटतं की या सगळ्या मुद्द्यावर ना, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीला सांगितलं की खूप वेगवेगळ्या थिअरीज येत आहेत, पण ते थिअरीज मागे नेमकं काय घडतं आणि त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा हा सगळा प्रयत्न होता. मॅमनी सांगितलं त्या पद्धतीने आता अधिवेशनामध्ये विधेयक येतं आहे का यावरती अनेक गोष्टी अवलंबून आहे, पण तुर्तास आपण या मुद्द्यावर इथे थांबूया. जसं जसं डेव्हलपमेंट होत जातील तसं आपण परत एकदा त्यांच्याशी ऑनलाईन ऑफलाईन ज्या पद्धतीने जमेल त्याबद्दल बोलू आणि पुन्हा एकदा जे काही घडतंय त्याच्या मागच्या गोष्टी डिकोड करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही बघत राहा द ऑड इव्हन.